Okay. My PPT is visible to all of you. Kindly reply me. Okay, it is visible to all of you. So once again, welcome student in this lecture of the advanced accounting. मी परत एकदा तुम्हा सर्वांचे advanced accounting ची या लेक्चर मध्ये स्वागत करतो. So we are learning about the unit number 7 of our syllabus. It is the single entry system. आपल्या सिलेबस मधील युनिट क्रमांक 7 सिंगल एंट्री सिस्टमचा आपण अभ्यास करत आहोत. In the previous lecture we have started to solve the problem number 1 of the single entry system. मागील लेक्चर मध्ये आपण आपल्या या युनिटचा प्रॉब्लेम क्रमांक 1 सॉल्व करायला सुरुवात केलेली आहे. सी इट इज द प्रॉब्लेम. दिस प्रॉब्लेम वी आर सॉल्विंग. हा प्रॉब्लेम आपण या ठिकाणी सॉल्व करत आहोत. And in the last lecture we have prepared the statement of affairs. We got the amount of the opening capital of Chandan Das. गेल्या लेक्चर मध्ये या ठिकाणी आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार केलं. यामध्ये आपल्याला चंदन दास यांचं ओपनिंग कॅपिटलची अमाउंट फाइंड आउट झालेली आहे. The next account that we have prepared, it is the bills receivable account. पुढचा अकाउंट जे आपण या ठिकाणी प्रिपेअर केलेला आहे ते अकाउंट आहे बिल्स रिसिवेबल अकाउंट. इन दिस अकाउंट वी गॉट द अमाउंट ऑफ द बिल्स रिसिवेबल इश्यूड और रिसिव्ड ड्यूरिंग द इयर. आपल्याला या अकाउंट मध्ये बिल्स रिसिवेबल रिसिव्ड ड्यूरिंग द इयर ची अमाउंट फाइंड आउट झालेली होती. ती अमाउंट आपण डेटर्स अकाउंटला ट्रान्सफर केलेली आहे. ओके. नेक्स्ट अकाउंट इमिजिएटली वी हैव प्रिपेयर्ड द सन्ड्री डेटर्स अकाउंट. इन दिस अकाउंट वी हैव ट्रांसफर द अमाउंट ऑफ द bills receivable received during the year, and by closing this account we find out the amount of the creditor sales. या ठिकाणी आपल्याला बिल्स रिसिवेबल रिसिव्ड ची जी अमाउंट आपण गेल्या अकाउंट मध्ये फाइंड आउट केली होती ती अमाउंट आपण या ठिकाणी ट्रान्सफर केली आणि मग हे अकाउंट ज्यावेळेस आपण क्लोज केलं त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी क्रेडिटर सेल्स ची अमाउंट मिळालेली आहे. ओके. द नेक्स्ट अकाउंट वी हैव प्रिपेयर्ड द बिल्स पेएबल अकाउंट. पुढचा आपण बिल्स पेएबल अकाउंट तयार केलं. In that account we got the amount of the bills payable issued during the year. या अकाउंट मध्ये आपल्याला बिल्स पेएबल इश्यूड ड्यूरिंग द इयर ची अमाउंट फाइंड आउट झाली. ती अमाउंट आपण सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. सो वी प्रिपेअर्ड द सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट अँड इन दिस अकाउंट वी फाइंड आउट द अमाउंट ऑफ द क्रेडिट परचेसेस. आपण सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट तयार केलं आणि या ठिकाणी आपल्याला क्रेडिट परचेसेसची अमाउंट फाइंड आउट झालेली आहे. ओके. सो इन दिस वे these 5 accounts we have prepared to find out the missing figures. अशा प्रकारे हे 5 अकाउंट आपण या ठिकाणी तयार केले मिसिंग फिगर्स फाइंड आउट करण्यासाठी. आणि ज्या मिसिंग फिगर आहेत त्या सर्व मिसिंग फिगर आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट झालेल्या आहेत. ओके. सो अप टू हियर इन द प्रीवियस लेक्चर वी हैव सॉल्व दिस प्रॉब्लेम. इथपर्यंत मागील लेक्चर अप टू हियर एनीवन इज हॅव्हिंग एनी डिफिकल्टी. इथपर्यंत कुणाला काही प्रॉब्लेम आहे? सर्व ऍडजस्टमेंट सर्व अकाउंट तुम्हाला व्यवस्थित प्रकारे समजले आहेत. जर काही अडचण असेल काही शंका असेल तर कृपया अनम्यूट करा आणि आपला डाऊट किंवा आपली शंका तुम्ही मला विचारू शकता. एनी डाऊट एनी डिफिकल्टी स्टुडंट्स? काइंडली रिप्लाय मी इन द येस ऑर नो. Yes. No doubt, no difficulty. Shall we move forward? मग आपण पुढचं अकाउंट तयार करूयात. Okay. I think there is no difficulty. Each thing you have understood very well. Now, the next account, those we are going to prepare, those are the final accounts. That is trading account, profit and loss account, and balance sheet. आता जे पुढचे अकाउंट आपण या ठिकाणी तयार करणार आहोत ते आहे फायनल अकाउंट्स म्हणजेच trading account, profit and loss account and the balance sheet. Okay. Now we are going to prepare first of all the trading account. आपण या ठिकाणी trading account तयार करूया. So give the heading trading account for the year ended 31st March 2019. Now this trading account, this for the year ended 31st March 2019. Now look at the pro forma of the trading account. See, it is the trading account. I think all of you have familiar with the trading account. तुम्ही सर्व ट्रेडिंग अकाउंटची नक्कीच फॅमिलियर आहात. तरी सुद्धा एकदा आपण परत हा प्रोफार्मा बघणार आहोत. ट्रेडिंग अकाउंट वी आर प्रिपेअरिंग टू फाइंड आउट द अमाउंट ऑफ ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस. आता ट्रेडिंग अकाउंट आपण का तयार करतो?
ग्रॉस प्रॉफिटची किंवा ग्रॉस लॉसची अमाऊंट फाइंड आउट करण्यासाठी. आता ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला पर्टिक्युलरली काय ट्रान्सफर करायचं आहे आपल्याला? टू ओपनिंग स्टॉक, टू परचेसेस लेस रिटर्न्स, टू वेजेस, टू कॅरिएज इनवर्ड, टू कॅरिएज ऑन परचेसेस, to freight inward, to octroi, to factory rent. And then under the credit side, we have to transfer by sales, less returns, by closing stock. And then while closing this account, we will find out the gross loss or the gross profit. आणि मग जे हे अकाउंट ज्यावेळेस आपण क्लोज करू त्यावेळेस आपल्याला okay. Now first of all, we have to record the amount of the opening stock. Okay, this account we have to begin from the debit side, and first amount under the debit side, what we have to transfer? Opening stock. Now once again look at the problem and tell me how much is the amount of opening stock. किती opening stock ची amount सांगा बरं. Kindly tell me the amount of opening stock, everyone. All of you are getting my voice? माझा आवाज येतोय प्रत्येकाला? Am I audible to all of you or not? So tell me the amount of the opening stock. How much is the opening stock? Very good. It is how much? 27,400. Okay. So therefore, first of all, to opening stock debit side 27,400. 27,400. Now the next amount we have to record, it is for the purchases. पुढची अमाऊंट जी आपण रेकॉर्ड करणार आहोत ती अमाऊंट कुठली आहे? पर्चेसेस. टू टाइप्स ऑफ पर्चेसेस वी हॅव टू रेकॉर्ड हिअर. दोन प्रकारचे पर्चेसेस आपल्याला या ठिकाणी रेकॉर्ड करायचे आहेत. वन इज द कॅश पर्चेसेस and another one is the credit purchases. Two types of purchases we have to record. One is the cash purchases and another one is the credit purchases. Cash purchases are provided in the cash book. Cash purchases कुठे दिलेले असतील आपल्याला? कॅश बुक किंवा कॅश अकाउंटला. आणि क्रेडिट पर्चेसेस we have find out in the sundry creditors account. Okay, so first of all we have to record the cash purchases. पहिल्यांदा आपण कॅश पर्चेसेस रेकॉर्ड करूयात. Find out the amount of cash purchases under the cash book payment side. How much is there? किती दिलेत आपल्याला कॅश पर्चेसेस कॅश अकाउंटच्या पेमेंट साइडला? Can anyone tell me? The cash purchases is there. How much? Very good. It is purchases. See, under the payment side, the purchases are given in the cash book. These are what? These are cash purchases. So record the amount of cash purchases there. Cash purchases 14,600, right? And next amount we have to record credit purchases. Credit purchases we got in the sundry creditors account. जे आपण sundry creditors account तयार केलेला आहे, या sundry creditors अकाउंटला आपल्याला क्रेडिट पर्चेसेसची अमाउंट फाइंड आउट झालेली. लुक ॲट दिस अमाउंट. दिस इज द अमाउंट ऑफ द क्रेडिट पर्चेसेस. नाउ दॅट अमाउंट वी हॅव टू ट्रान्सफर अंडर द ट्रेडिंग अकाउंट. ही अमाउंट सुद्धा आपण ट्रेडिंग अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. ओके, टू कॅश 14,600 and credit purchases it is 72,800. So the total amount of the purchases goes to the outer column. It is 87,400. 87,400. Okay, everyone understood? समजले प्रत्येकाला? How we have recorded the amount of purchases? कशा प्रकारे आपण पर्चेसेसची अमाउंट रेकॉर्ड केली? Okay, now the next amount under the trading account we have to record from the payment side of the cash book. पुढच्या ज्या अमाउंट्स आहेत ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला ज्या आपल्याला दाखवायच्या आहेत त्या कुठून दाखवायच्या आहेत? आता आपण कुठून रेकॉर्ड करायच्या आहेत? पेमेंट साइड ऑफ द कॅश बुक ऍज वेल ऍज फ्रॉम द ऍडजस्टमेंट. कॅश बुकच्या पेमेंट साइड आणि ऍडजस्टमेंट मधून पुढच्या अमाउंट आता आपल्याला या ठिकाणी डेबिट साइडला रेकॉर्ड करायच्या आहेत. अँड रिमेंबर, अंडर द ट्रेडिंग अकाउंट वी आर ट्रान्सफरिंग डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड डायरेक्ट इन्कम्स. ट्रेडिंग अकाउंटला आपण कुठल्या अमाउंट ट्रान्सफर करतो? डायरेक्ट एक्सपेंडिचरच्या आणि डायरेक्ट इन्कमच्या. दॅट यू हॅव टू रिमेंबर. नाउ once again we are going to problem.
Now look at the payment side and tell me now which are the direct expenses that we have to record अकाउंट डेबिट साइड. या ठिकाणी डायरेक्ट एक्सपेन्सेस कुठले बघा आणि ते आपल्याला या ठिकाणी रेकॉर्ड करायचे आहेत. ओके, वी हॅव रेकॉर्डेड द पर्चेसेस. Purchases is the direct expenses. Cash purchases we have already recorded. After that, next one is what? Wages. Wages is how much? 30,600. And look at the adjustment number second. What is mentioned there? Expenses due but not paid where? Means what? These are the outstanding expenses. In that, wages are also there. How much is that? 2,400. त्या ठिकाणी आउटस्टँडिंग वेजेस सुद्धा आहे 2,400. What to do with the outstanding? Outstanding बद्दल काय करायचं? Can anyone tell me? Very good. We have to add that. So therefore, record the amount to wages. Inner column 30,600. Add outstanding wages 2,400, and therefore outer column the amount of wages goes. It is how much? 33,000. Understood this? And tell me where is the second effect of outstanding wages? Outstanding wages चा दुसरा इफेक्ट कुठे असेल? Very good. Very good. When we'll prepare the balance sheet, under the balance sheet liabilities side we have to show outstanding wages. ज्या वेळेस आपण बॅलन्स शीट तयार करू त्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साइडला आपल्याला आउटस्टँडिंग वेजेस दाखवायचे आहेत. हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. ओके, नाउ नेक्स्ट. Once again we are going to problem. आता प्रॉब्लेम कडे जाऊयात परत. After the wages, freight inward, that is also the direct expenditure. Freight inward सुद्धा काय? Direct expenditure आहे. So record the amount of the freight inward. Freight inward ची अमाउंट आपण त्या ठिकाणी दाखवलेली आहे. It is 2,700. Now once again we are going to the problem. Any other direct expenditure is there apart from this? अजून काही डायरेक्ट एक्सपेंडिचर दिसतोय का आपल्याला? नाही. सॅलरीज, रेंट अँड रेट्स, इन्शुरन्स, ऍडव्हर्टाइजमेंट, फ्रेट आउटवर्ड, हे सगळं P&L अकाउंटच्या डेबिट साइडला. सो ओनली दीज आर द एक्सपेन्सेस. हेच फक्त एक्सपेन्सेस या ठिकाणी होते. नाउ मूव टुवर्ड्स द क्रेडिट साइड. आता क्रेडिट साइडला आपण अमाउंट्स दाखवूया. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला दीज अमाउंट्स वी हॅव टू ट्रान्सफर फ्रॉम द डेबिट साइड, मीन्स रिसीट साइड ऑफ द रिसीट अँड पेमेंट अकाउंट अँड फ्रॉम द ऍडजस्टमेंट. आपल्याला कुठून या अमाउंट रेकॉर्ड करायच्या आहेत? रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिट म्हणजेच रिसीट साइड आणि ऍडजस्टमेंट मधून. सो फर्स्ट ऑफ ऑल अंडर द क्रेडिट साइड ऑफ द ट्रेडिंग अकाउंट वी हॅव टू शो व्हॉट? वी हॅव टू शो सेल्स. काय दाखवायचे आहेत आपल्याला? सेल्स. अंडर दॅट सेल्स वी हॅव टू शो टू टाइप्स ऑफ सेल्स. यामध्ये दोन प्रकारच्या सेल्स दाखवायचे आहेत आपल्याला. नंबर वन इज द कॅश सेल्स and number 2 is the credit sales. Cash sales are given under the receipt side of the cash book, and credit sales we have calculated under the total debtors account. Cash sales या कॅश बुकच्या रिसीट साइडला दिलेल्या आहेत आणि क्रेडिट सेल्स या आपण टोटल डेटर्स अकाउंट मधून कॅल्क्युलेट केल्या. सो फर्स्ट ऑफ ऑल बाय सेल्स. अंडर दॅट वी हॅव टू शो द सेल्स, कॅश सेल्स. सो टेल मी फ्रॉम द रिसीट साइड हाउ मच इज द अमाउंट ऑफ कॅश सेल्स? Very good. It is 15,000. So first of all, cash sales 15,000. Now under the debtors account, we have find out the amount of the credit sales there. That amount we have to transfer. See, we got the amount of credit sales. How much? 1,18,000. That amount we have to show under the trading account. ही amount आपण trading account ला दाखवणार आहोत. Okay. So credit sales how much? 1,18,000, and therefore the total amount of the sales goes to the outer column. It is 1,33,000. Okay, understood now? समजले प्रत्येकाला? Okay, very good, very nice. Now the next amount that we have to record, it is the amount of what? Closing stock. पुढची अमाउंट जी आपण रेकॉर्ड करणार आहोत ती आहे क्लोजिंग स्टॉकची. किती क्लोजिंग स्टॉकची अमाउंट? फाइंड आउट इन द प्रॉब्लेम अँड टेल मी. Very good. 58,600. It is the amount of the closing stock. That amount we have to show under the trading account. Okay.
So the trading account, the amount of the closing stock, it is by closing stock 58,600. Okay. So in this way, all the amounts are transferred. Now take down the total of the credit side of the trading account. How much it is? Very good. It is 1,91,600, and from that minus the total of debit side. यावरनं तुमची डेबिटची total minus करा and tell me how much is the gross profit. 1,91,600 minus all debit amounts. So how much is it? Is 41,100. Okay, or 41,000 only. If okay, so means it is just a mistake there. I am just checking my mistake and correcting it. Okay, very good. That's why I told all of you to solve this. Means what? If any kind of mistake is there, that mistake easily we can find out. Okay, so it is 41,100, and therefore this account is tallied for both the sides. 1,91,600. अशा प्रकारे ट्रेडिंग अकाउंट आपलं दोघं बाजूला टॅली झालेलं आहे 1,91,600. एव्हरीवन अंडरस्टूड दिस? प्रत्येकाला समजलंय व्यवस्थित प्रकारे? ओके. नाउ नेक्स्ट अकाउंट वी आर गोइंग टू प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. पुढचा अकाउंट आपण P&L अकाउंट म्हणून तयार करणार आहोत. So profit and loss account, first of all, under the debit side, we have to transfer all the expenses from the payment side of the cash book and from the adjustment. Okay. तर P&L अकाउंटच्या एक्सपेंडिचर हे कॅश बुकच्या पेमेंट साइड आणि ऍडजस्टमेंट मधून ट्रान्सफर करणार आहोत. बिफोर दॅट, अंडर द क्रेडिट साइड ऑफ द P&L अकाउंट, रेकॉर्ड बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाउन दॅट वी गॉट इन द ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटला जो ग्रॉस प्रॉफिट मिळाला आहे तो या ठिकाणी पहिल्यांदा ब्रॉट डाउन करून घ्या क्रेडिट साइडला, P&L अकाउंटला. सो क्रेडिट साइड बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाउन 41,100. अँड नाउ वी आर गोइंग टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, सॉरी, वी आर गोइंग टू द प्रॉब्लेम कडे जाऊयात आपण आणि पेमेंट साइडला बघूयात विच एक्सपेंडिचर दॅट वी हॅव टू रेकॉर्ड. आता कुठले एक्सपेंडिचर आपल्याला या ठिकाणी दाखवायचे आहेत. ओके. लूज टूल, इन्व्हेस्टमेंट, कॉलेज फीज, परचेसेस, क्रेडिटर्स, बिल्स पेबल, दीज आर वेजेस, फ्रेट इनवर्ड. बिल्स पेबल पर्यंत सर्व अमाऊंट या बॅलन्स शीटच्या संदर्भात आहेत. त्यानंतर वेजेस आणि फ्रेट ऑलरेडी आपण ट्रेडिंग अकाउंटला दाखवले. नाउ नेक्स्ट, फर्स्ट अमाउंट दॅट कम्स अंडर द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. व्हॉट इज दॅट? सॅलरीज. Adjustment, if you look at the adjustment number second, expenses due but not paid where, means what? Outstanding expenses. There is a salary 1,000. There is outstanding salary. What to do with this outstanding? काय करायचं आउटस्टँडिंगच्या संदर्भात? Very good. Add. So first of all, under the debit side of the P&L account, two salaries, inner column 4,000, add outstanding 1,000, and therefore outer column goes 5,000. Okay. And where is the second effect of this outstanding salary? Very good. Balance sheet liability side, balance sheet liability side असेल. Very nice. Now next one, after the salary, what is that? Rent and rates. पुढची अमाउंट कुठली आपली? Rent and rates. Any adjustment is there on the rent and rates? काय आहे का adjustment यावर? Rent and rates वर? No. So directly record the amount to the outer column to rent and rates 1,800. 1,800 रुपये. Now next one. After the rent and rates, the next one is what? Insurance 1,400. Insurance ची अमाउंट किती आहे? 1,400. And there is adjustment number 3. Yearly insurance was paid for the period ended 1st October 2019. Okay. The insurance that is given in the cash book, it is 1,400, 1,400. On which date? 31st March 2019. Okay. 31 मार्च 2019 ला इन्शुरन्सची अमाउंट किती दिलेली आहे आपल्याला? 1,400. आणि ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलंय? दिस इन्शुरन्स वी हॅव पेड अप टू विच डेट? अप टू 1st October 2019.
कधीपर्यंत पे केलेला आहे मग तो इन्शुरन्स आपण 1 ऑक्टोबर 2019 पर्यंत. मग किती महिन्याचा प्रीपेड पे केला आपण, आता मंथ कॅल्क्युलेट करा. आवर कॅश बुक 6 months. Yes, it is correct. Our cash book ended on 31st March 2019. 31 मार्च 2019 ला आपलं कॅश बुक संपलं त्या ठिकाणी. मग किती महिने येणार? एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट अँड सप्टेंबर. So how many months prepaid is there? 6 months prepaid is there. 6 months prepaid is there. So how much is the prepaid for 6 months? मग 6 महिन्यासाठीचं प्रीपेड किती असेल? व्हेरी गुड. इट इज 700. 1400 डिवायडेड बाय 2. 12 मंथचा जर 1400 तर 6 मंथचा किती? 700. व्हेरी नाईस, व्हेरी गुड. सो टू इन्शुरन्स इनर कॉलम राईट डाऊन 1400. अँड व्हॉट टू डू विथ द प्रीपेड? वी हॅव टू लेस. प्रीपेड संदर्भात काय करतो आपण? लेस करत असतो. सो लेस प्रीपेड इन्शुरन्स 700. प्रीपेड इन्शुरन्स आपण या ठिकाणी 700 लेस केला आणि आउटर कॉलमला किती अमाऊंट गेलेली आहे? 700. एव्हरीवन अंडरस्टूड? समजले प्रत्येकाला? ओके, नो प्रॉब्लेम. ओके, इन्शुरन्स अमाऊंट दॅट इज गिवन इन द कॅश बुक, हाऊ मच इज दॅट? 1400. कॅश बुकला आणि ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलंय? व्हॉट इज मेन्शन अंडर द ऍडजस्टमेंट? इयरली इन्शुरन्स वॉज पेड फॉर द पिरियड एंडेड 1 ऑक्टोबर 2019. वर्षभराचा इन्शुरन्स हा कधीपर्यंत पे केलाय? कुठल्या डेट पर्यंत पे केलेला आहे? तर 1 ऑक्टोबर 2019 पर्यंत पे केलाय. आपलं P&L अकाउंट कुठल्या डेटला एंड झालेला आहे? 31 मार्च 2019 ला एंड झालंय. पण आपला इन्शुरन्स कधीपर्यंत आपण पेमेंट केलेला आहे? तो ऑक्टोबर 2019 म्हणजे 1 ऑक्टोबर 2019 पर्यंत पे केलेला आहे. म्हणजे 31 मार्च 2019 ते 1 ऑक्टोबर 2019 यामध्ये किती महिन्यांचा कालावधी आहे? यामध्ये 6 महिन्यांचा कालावधी. कुठले ते 6 महिने? एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. ओके, हाऊ मेनी मंथ्स? 7 months are there. So if 1400 that is for the 12-month insurance, then therefore for 6 months how much it is? It comes to 700. 12 महिन्याचा जर 1400 रुपये असेल तर 6 महिन्यांचा इन्शुरन्स किती असेल मग? 700 रुपये, की जो प्रीपेड आहे. दॅट्स वाय वी हॅव deducted here the prepaid insurance and we have shown the amount of the insurance under the outer column 700. Now understood? समजला आता? व्हेरी गुड. अँड वेअर इज द सेकंड इफेक्ट ऑफ दिस प्रीपेड इन्शुरन्स? प्रीपेड इन्शुरन्सचा दुसरा इफेक्ट कुठे असेल? व्हेरी गुड. बॅलन्स शीट असेट साइड. बॅलन्स शीटच्या असेट साइडला आपल्याला हा दुसरा इफेक्ट दाखवायचा आहे, लक्षात ठेवा. ओके, नाउ नेक्स्ट दॅट इज गिवन. इट इज व्हॉट? बाय ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट 4000. अँड अंडर द ऍडजस्टमेंट नंबर 3 एक्सपेन्सेस ड्यू बट नॉट पेड वेअर आउटस्टँडिंग. ऍडव्हर्टाइजमेंट इज हाऊ मच? 500. त्या ठिकाणी 500 रुपीज काय आहे? आउटस्टँडिंग आहे. सो व्हॉट टू डू? टू ऍडव्हर्टाइजमेंट इनर कॉलम 4000, ऍड आउटस्टँडिंग 500 and therefore outer column goes 4500. Okay, and where is the another effect of this outstanding advertisement? दुसरा इफेक्ट कुठं असेल? व्हेरी गुड. लायबिलिटीज साइडला असेल बॅलन्स शीटच्या. नाईस वन. नाउ नेक्स्ट, बाय फ्रेट आउट. So record it to the P&L account debit side to freight outward 1100. 1100. Okay. Now all the expenditure from the payment side have been transferred. सर्व expenditure payment side मधनं आपण ट्रान्सफर केलेले आहेत. Now from the adjustment we have to check any expenditure is there. Any expenditure is there from the adjustment that we have to record to the P&L account debit side. काही राहिलंय का ऍडजस्टमेंट पैकी P&L अकाउंटच्या डेबिट साइडला? ऍडजस्टमेंट नंबर सेकंड तिघ इफेक्ट दाखवले P&L अकाउंटच्या डेबिट साइडला. ऍडजस्टमेंट नंबर थर्डचा सुद्धा इफेक्ट दाखवून झालेला आहे. नाउ ऍडजस्टमेंट नंबर 1, चेक इट. अ प्रोव्हिजन ऑफ ₹1600 was required to be made for bad and doubtful debts on sundry debtors. Bad and doubtful debts साठी sundry debtors वर आपल्याला प्रोव्हिजन करायची. किती अमाऊंटची? 1600. दिस इज व्हॉट? दिस इज आरडीडी. याला आपण काय म्हणत असतो? आरडीडी म्हणजे रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेट्स. व्हॉट आर द टू इफेक्ट्स ऑफ आरडीडी? आरडीडीचे 2 इफेक्ट कुठले बरं? कोणी सांगू शकते का?
व्हेरी गुड. बॅलन्स शीट ज्या वेळेस आपण तयार करू त्यावेळेस ती अमाऊंट आपल्याला डेटर्स मधनं लेस करायची आहे आणि दुसरा इफेक्ट आपल्याला कुठं दाखवायचा आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. तर बॅलन्स शीटच्या अगोदर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतोय, म्हणून या ठिकाणी आपण पहिला इफेक्ट दाखवूया टू प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाउटफुल डेट्स मीन्स व्हॉट टू RDD 1600. ओके. अँड सेकंड इफेक्ट वी हॅव टू डिडक्ट फ्रॉम द डेटर्स. आणि याचा दुसरा इफेक्ट आपण कुठून वजा करणार आहोत? डेटर्स मधनं वजा करणार आहोत. ओके. So now from the adjustment we have transfer all the effect to the P&L account debit side. Adjustment पैकी आपण सर्व इफेक्ट P&L अकाउंटच्या डेबिट साइडला ट्रान्सफर केलेले आहेत. नाउ एनी अदर इफेक्ट इज देअर लाईक डेप्रेसिएशन. आता डेप्रेसिएशनचा काही इफेक्ट आहे का? जर तुम्ही ऍडजस्टमेंट बघितलं तर ऍडजस्टमेंट मध्ये काही सांगितलंय का तुम्हाला की डेप्रेसिएशन कॅल्क्युलेट करा वगैरे अशी काही आहे का ऍडजस्टमेंट? एनी ऍडजस्टमेंट इज अमाऊंट. या ठिकाणी कुठलीही ऍडजस्टमेंट नाही, पण डेप्रेसिएशनची अमाऊंट आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी असेट्स आणि लायबिलिटीज कडे म्हणजे पर्टिक्युलरली असेट स्ट्रक्चर कडे लक्ष द्यावं लागेल. आणि त्या सुद्धा कुठल्या असेट? डेप्रेसिएशन इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन द फिक्स असेट. डेप्रेसिएशन कुठल्या असेटवर कॅल्क्युलेट केलं जातं? फिक्स असेट. आता या ठिकाणी जर तुम्ही फिक्स असेट बघितल्या, ओनली टू फिक्स असेट्स आर देअर. वन इज द प्रिमायसेस अँड अनदर वन इज द फर्निचर अँड फिटिंग. प्रिमायसेस आणि फर्निचर अँड फिटिंग. If you check the balance of the premises on 1st April 2018, how much is the balance of premises? Premises चा balance किती आहे 1st April 2018 ला? 90,000. आणि 31st March 2019 ला म्हणजे क्लोजिंग बॅलन्स किती आहे प्रीमायसेसचा? 85,000. ओके. बॅलन्स इज डिक्रीज. हा बॅलन्स डिक्रीज झालेला आहे. व्हाय इट इज डिक्रीज? का डिक्रीज झाला असेल बरं? का कमी झाला असेल हा बॅलन्स? Can anyone tell me? Very good, because that asset is depreciated. Whenever the balance of asset is reduced, ज्या वेळेस असेटचा बॅलन्स हा रिड्यूस होणार आहे, कमी होणार आहे, याचा अर्थ काय? की त्या असेटचं डेप्रेसिएशन झालेलं आहे. सो हिअर द डेप्रेसिएशन इज देअर ऑफ ₹5,000 ऑन प्रिमायसेस. त्यामुळे या ठिकाणी प्रिमायसेसचं डेप्रेसिएशन किती आहे? 5,000. दिस इज द हिडन ऍडजस्टमेंट. ही हिडन ऍडजस्टमेंट आहे. जर या ऍडजस्टमेंटचा इफेक्ट तुम्ही विसरलात तर आपण एवढा सॉल्व्ह केलेला सर्व प्रॉब्लेम आपला चुकणार आहे. त्यामुळे लक्ष ठेवा, फायनल अकाउंट्स दीज आर द मोस्ट इंटरेस्टिंग थिंग. कुठलेही फायनल अकाउंट ज्या वेळेस आपण तयार करतो फार इंटरेस्टिंग आहेत, कारण की मेनी ऍडजस्टमेंट्स आर हिडन. बऱ्याच ऍडजस्टमेंट त्या ठिकाणी हिडन असतात. त्यामुळे या हिडन ऍडजस्टमेंट शोधून काढणं हीच आपल्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ओके. सो देअरफॉर depreciation on the premises is there 5,000. and look at the furniture and fitting. फर्निचर आणि फिटिंग सुद्धा बघा 7,000. 31st March 2019 how much is the balance? 6,200. किती बॅलन्स आहे बरं? 6,200 आहे. मीन्स व्हॉट? फर्निचर अँड फिटिंग्स depreciated by how much? किती अमाऊंट आहे depreciated? 800. So therefore there is a depreciation on premises 5,000 and there is a depreciation on furniture and fittings 800. So the first effect of this we have to show under the प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्याचा पहिला इफेक्ट आपण कुठे दाखवणार आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. आणि दुसरा इफेक्ट आपण असेट मधनं डेप्रेसिएशनची अमाऊंट वजा करू बॅलन्स शीटला. ओके. So depreciation, to depreciation, number 1 premises inner column 5,000, number 2 furniture and fittings inner column 800 and total amount of depreciation goes to the outer column 5,800. अशा प्रकारे depreciation ची अमाऊंट ही किती झालेली आहे? 5,800 आउटर कॉलम. ओके. सो इन दिस वे ऑल द एक्सपेन्सेस आर ट्रान्सफर. अशा प्रकारे सर्व एक्सपेन्सेस आपण P&L अकाउंटच्या डेबिट साइडला ट्रान्सफर केले. नाउ P&L अकाउंट क्रेडिट साइड, इन्कम साइड ऑलरेडी वी हॅव ट्रान्सफर ग्रॉस प्रॉफिट देअर. ग्रॉस प्रॉफिट तर आपण ऑलरेडी ट्रान्सफर केलाय. नाउ लुक ॲट द रिसीट साइड अँड ट्रान्सफर द इन्कम अंडर द P&L अकाउंट. इनडायरेक्ट इन्कम, जे काही इनडायरेक्ट इन्कम कॅश बुकच्या रिसीट साइडला दिलेले असतील ते आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला ट्रान्सफर करणार आहोत. लुक ॲट देअर सेल्स वी हॅव ट्रान्सफर. सेल्सला आपण ट्रान्सफर केलंय ट्रेडिंग अकाउंटला. कमिशन, कमिशन इज व्हॉट? इनडायरेक्ट इन्कम. सो ट्रान्सफर द अमाउंट ऑफ कमिशन देअर. बाय कमिशन 2,400 outer column
The next one, debtors, cash collected from debtors we have transferred to the debtors account. Debtors account ला ट्रान्सफर करून झालंय. बिल्स रिसिवेबल अकाउंटला ट्रान्सफर करून झालेला आहे. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, that is also indirect income, transfer it to the profit and loss account credit side 3,000. Okay, and now the next one, to Chandan Das capital, it is the addition in the Chandan Das capital that we have to transfer under the liability side of the balance. Balance carried down, this is the bank overdraft. This is also we have to transfer liability side of the balance sheet. So in this way all incomes are also transfer. अशा प्रकारे सर्व इन्कम सुद्धा ट्रान्सफर झालेले आहे. Now take down the total of credit side of the P&L account. P&L account ची क्रेडिट साइड ची टोटल घ्यायची आहे. How much it comes? 46,500. And from that minus all debit amounts. त्यामधनं सर्व डेबिट अमाउंट मायनस करा and finally you can get to net profit carried down 26,000. 26,000 ही अमाउंट बरोबर कॅल्क्युलेट केली का? चेक करा बरं तुम्ही. This amount is correctly calculated. Check it. Check it and tell me is it correct? ही अमाउंट बरोबर आहे का सांगा बरं कॅल्क्युलेट करून. Okay, so we got net profit in the P&L account to net profit carried down 26,000 and therefore this account is closed for both the sides 46,500. अशा प्रकारे दोघं बाजूला हे अकाउंट क्लोज झालेलं आहे 46,500. Okay, everyone understood how we have prepared P&L account? प्रत्येकाला समजलं आपण कशा प्रकारे P&L account तयार केलंय? Very good, very good. Okay. Now next and last one we have to prepare balance sheet. आता आपण किती वाजता? कुठल्या मॅडमचं लेक्चर आहे ते? मी आपलं लेक्चर झालं की बोलतो मी मॅडमशी, त्यांना सांगतो तुमचं लेक्चर नंतर घ्या. ओके, आपलं संपलं जाता लेक्चर, मी सांगतो मॅडमला आपल्या लेक्चरला जॉईन व्हा. ओके, नाउ नेक्स्ट we have to prepare balance sheet. First of all, give the heading balance sheet as on 31st March 2019. Okay, in this balance sheet first of all liability side we have to show the capital. आपल्याला काय दाखवायचं आहे यामध्ये? कॅपिटल. and capital, opening capital, where we have calculated, see here under the opening statement of affairs we have calculated the amount of 1,73,000 कॅल्क्युलेट केलेलं आहे. ओके, so 1,73,000 is the opening capital that we have transferred first. So therefore Chandan Das opening capital 1,73,000. In this we have to add the capital newly introduced. जे कॅपिटल नवीन इंट्रोड्यूस केलेले चंदन दासने, that capital is given under the receipt side of the cash book. कॅश बुकच्या रिसीट साइडला दिलेलं असेल ते. हाऊ मच इज दॅट? सी इट इज. ओके, ऍड दॅट वन. सो ऍड दॅट कॅपिटल ऑफ द 20,000. ओके, देन नेक्स्ट अमाउंट नेट प्रॉफिट दॅट वी हॅव गॉट इन द P&L अकाउंट. आताच जे P&L अकाउंट आपण तयार केलं त्यामध्ये नेट प्रॉफिट आपल्याला मिळाला आहे 26,000. दॅट अमाउंट वी हॅव टू ऍड. देन वी हॅव टू टेक डाउन द टोटल अंडर द inner column. How much total we got? 2,19,000. and then from that we have to less the drawings. यामधनं आपल्याला काय लेस करायचं आहे? ड्रॉविंग्स. ड्रॉविंग्स आर गिवन अंडर द पेमेंट साइड. सी कॉलेज फीज. कॉलेज फीज 13,000. कॉलेज फीज इज अ बिझनेस एक्सपेंडिचर. बिझनेस एक्सपेंडिचर असेल का कॉलेज फीज? इट इज नॉट अ बिझनेस एक्सपेंडिचर. हा, इट इज व्हॉट? इट इज द पर्सनल एक्सपेंडिचर ऑफ चंदन दास. सो एनी पर्सनल एक्सपेंडिचर इज कॉल्ड एज व्हॉट? It is called as the drawing. So therefore deduct the amount of drawing there. How much? 13,000. and therefore the capital that goes to the outer column, how much? 2,06,000. Understood? सर्वांना समजले? Everyone understood? Okay, now the liabilities we have to record. आता liabilities आपण रेकॉर्ड करूया on the date 31st March 2019. 31 मार्च 2019 ला आपल्या लायबिलिटीज कुठल्या आहेत? ओनली टू लायबिलिटीज आर देअर. क्रेडिटर्स 58,000 and bills of exchange credit means bills payable 18,000. only two liabilities are there.
So if you check in the problem, there is a bank overdraft 3000. So bank overdraft, that is also the liability, means total 3 liabilities are there. So bank overdraft 3000, creditors 58,000, bills payable 18,000. And now the outstanding expenses, त्या ठिकाणी काही आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस होते. सॅलरी, त्याचा दुसरा इफेक्ट आपण या, सॉरी, वेजेस, फर्स्ट ऑफ ऑल वेजेस 2400, त्याचा दुसरा इफेक्ट आपण दाखवला. आउटस्टँडिंग सॅलरी 1000, आउटस्टँडिंग ऍडव्हर्टाइजमेंट 500. ओके, सो इन दिस वे इट इज द लायबिलिटी साइड. अशा प्रकारे आपली लायबिलिटी साइड आपण कंप्लीट केलेली. नाउ असेट साइड. असेट, दोज आर अंडर द बॅलन्स शीट ऑन द डेट 31 मार्च 2019. 31 मार्च 2019 ला जे असेट्स आहेत त्या असेट्स आपण या ठिकाणी दाखवणार आहोत. ओके, फर्स्ट ऑफ ऑल हाऊ मच इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड. किती दिली आपल्याला इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड? 34,000. राईट. तुम्ही जर 1 एप्रिल 2018 ला बॅलन्स बघितला इन्व्हेस्टमेंटचा तर किती होता? 30,000. आणि 31 मार्च 2019 ला किती झाला? 34,000. आणि कॅश बुकची जर पेमेंट साईड बघितली तर काय म्हटलंय तिथे? बाय इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड. म्हणजे वर्षभरामध्ये आपण काय केले? 4,000 ची इन्व्हेस्टमेंट परचेस केली आहे. त्यामुळे बॅलन्स शीटला इन्व्हेस्टमेंट दाखवताना कसं दाखवावं लागेल आपल्याला? इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड इनर कॉलम 30,000, ऍड परचेसेस ड्युरिंग द इयर 4,000, and therefore outer column how much? 34,000. Understood everyone? समजलं प्रत्येकाला? Now next, पुढची जी अमाउंट आहे स्टॉक इन ट्रेड, द अमाउंट ऑफ क्लोजिंग स्टॉक, हाऊ मच इज दॅट? 58,600, 58,700. ओके, सो स्टॉक इन ट्रेड 58,600. द नेक्स्ट असेट बुक डेट्स मीन्स डेटर्स, हाऊ मच? 50,000. पुढची अमाउंट आहे डेटर्स 50,000. सो डेटर बुक डेट्स, डेटर्स 50,000 लेस आरडीडी. आरडीडी ची प्रोव्हिजन आपण 1600 करायला सांगितले ऍडजस्टमेंट मध्ये. त्याचा पहिला इफेक्ट आपण पीएनएल अकाउंटेड डेबिट साइडला दाखवला. दुसरा इफेक्ट या ठिकाणी आपण दाखवणार आहोत 1600. सो आउटर कॉलम. नाउ नेक्स्ट, आफ्टर द बुक डेट्स, नेक्स्ट वन इज व्हॉट? प्रिमायसेस. प्रिमायसेस, द प्रिमायसेस वर डेप्रिसिएशन आपण कॅल्क्युलेट केलंय. So first of all, we have to show opening balance 90,000. From that, we have to deduct depreciation 5,000, and then we will get the closing balance 85,000. तर अशा प्रकारे प्रीमायसेस ची अमाउंट दाखवायची. प्रीमायसेस 90,000 लेस डेप्रिसिएशन. पहिला इफेक्ट आपण पीएनएल ला दाखवला, and therefore outer column it goes 85,000. अशा प्रकारे outer column ला 85,000. प्रीमायसेस नंतर नेक्स्ट bills of exchange means what? Bills receivable. How much is the closing balance of bills receivable? 36,000. So bills receivable 36,000. After that, next one, next asset, it is furniture and fittings. Same like premises. हे सुद्धा premises सारखं दाखवायचं. Opening balance 7,000, less depreciation 800, and then closing balance outer column 6,200. So furniture and fittings 7,000, less depreciation 800, and the balance goes to the outer column 6,200. And then next one, loose tools. Loose tools, how much is given? 20,000. And if you check under the payment side, there also you can find loose tools 20,000. Loose tool was not there in 2018, but during the year of 2019 we have purchased these loose tools. तुम्ही 1 एप्रिलचा बॅलन्स बघितला तर 0 दिसतोय, आणि 31 मार्चला जर बघितलं तर 20,000 दिसतोय, आणि पेमेंट साइडला सुद्धा 20,000चे लूज टूल्स आपण परचेस केले. म्हणजेच काय? लूज टूलची नवीन असेट आपल्याकडे आलेली आहे, लूज टूल्स 20,000. ओके, अँड देन प्रीपेड इन्शुरन्स. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण प्रीपेड इन्शुरन्स लेस केला होता 700चा. त्याचा दुसरा इफेक्ट आपण या ठिकाणी बॅलन्स शीटला दाखवला. And therefore this balance sheet is completed. Now take down the total and tell me for both the side balance sheet is tallied. दोघं बाजूला बॅलन्स शीट टॅली होते का आपली? व्हेरी गुड. 2,88,900, 2,88,900. ओके, सो इन दिस what the problem we have solved, it is totally correct. जर आपली बॅलन्स शीट टॅली झाली तर तो आपला प्रॉब्लेम आहे तो पूर्णतः बरोबर आहे. एव्हरीवन अंडरस्टूड दिस? प्रत्येकाला समजलंय ऑल द प्रॉब्लेम? ओके, सो इन द नेक्स्ट लेक्चर वी विल सॉल्व न्यू प्रॉब्लेम, सेकंड प्रॉब्लेम ऑफ दिस. पुढच्या लेक्चर मध्ये
नवीन प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूयात.